पैनगंगा नदीच्या पवित्र लाटांवर सूर्योदयाचा झोत पळत होता. आम्ही नदी ओलांडली आणि आमचा प्रवास सुरू झाला माहूर गडाकडे, त्या जागी जिथे श्री रेणुका मातेचं मंदिर डोंगरावर तेजोमय उभं आहे. गडाच्या पायथ्याशी एक ऐतिहासिक किल्ला दिसतो, ज्याला गोंड राजांचा किल्ला म्हटलं जातं. असं मानले जाते की मुघल काळात या किल्ल्यावर एक महिला सरदार कार्यरत होती. याचा इतिहास अपुरा असला तरी परिसराच्या सांस्कृतिक समृद्धीचं हे एक मूर्त उदाहरण आहे. परंतु आमचा आजचा प्रवास इतिहासाच्या त्या भागासाठी नव्हे. हा प्रवास आहे भारत मातेच्या अतिशय पूज्य अशा स्वरूपाची देवी रेणुका मातेचा. माहूर गडावरील हे जागृत स्थान केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र आहे. या मंदिराविषयी सखोल माहिती आम्हाला रेणुका माता संस्थान माहूरचे सन्माननीय सदस्य श्री चंद्रकांत भोपी यांनी दिली. त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की याच गडावर माता रेणुका भूमीतून प्रकट झाल्या होत्या, केवळ आपल्या पुत्र भगवान परशुराम यांना दर्शन देण्यासाठी. हे त्यांचं पुनः प्रकट स्वरूप होतं. आदिमाया आदिशक्तीच्या 3.5 शक्तिपीठापैकी मूळपीठ म्हणजे श्री क्षेत्र माहूरगड. आई रेणुका माता या ठिकाणी विराजमान आहे. भगवान परशुरामांना दर्शन देण्यासाठी या ठिकाणी माता भूमीतून वर आलेली आहे. भगवान परशुराम हे जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेचे पुत्र. जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचा आश्रम चित्रकूट पर्वतामध्ये होता. आश्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इंद्रदेवाने यांना एक कामधेनू नावाची गाय दिली होती. त्या गायीला जे मागितलं ते मिळायचे. ह्याची ख्याती तिथल्या राजापर्यंत पोहोचली आणि ऋषींच्या जवळ काहीतरी अशी गोष्ट आहे की त्या गोष्टीतून पाहिजे ते उत्पन्न होऊ शकते असं राजाला समजले. पण त्याला हे निश्चित माहित नव्हतं की हे कशापासून मिळते ते. राजाने याबाबत शोध घेण्यास ठरवलं आणि एकदा सैन्यासह निघाला असता त्याला या गोष्टीची आठवण झाली आणि राजा ऋषींच्या आश्रमात गेला. आश्रमासमोर गेल्यानंतर राजाने ऋषींना सांगितलं की आम्ही आता युद्धाला निघालेलो आहोत. आमचं सैन्य उपाशी आहे. आमच्या सैन्याला भोजनाची आवश्यकता आहे. राजा ज्यावेळेस भोजनाची इच्छा प्रदर्शित करतो, ऋषींनी तसं कोणीही आश्रमात जरी गेलं तरी विनमुख परत जात नव्हता. त्याला जे मागितलं ते त्यांना मिळायचं. अशी पूर्वीपासून आपली हिंदू संस्कृतीच आहे. त्याप्रमाणे ऋषींनी सांगितलं की आपण स्नानशुद्धी करून या, तोपर्यंत मी भोजनाची व्यवस्था करतो. राजाचे सैन्य स्नान करून आले आणि पाहतो तर काय, अख्ख्या सगळ्या सैन्यासाठी त्या ठिकाणी सुग्रास असं भोजन तयार होतं. त्याच मध्यंतरीच्या काळात राजाने आपले हेर त्या ठिकाणी ठेवले होते. हे कुठून उत्पन्न करतात याबाबत शोध घ्यावा. हेरांनी राजाला सांगितलं की यांच्याकडे एक कामधेनू नावाची गाय आहे आणि तिला जे मागितलं ते मिळतं. राजाला थोडा मोह अनावर झाला आणि राजाने ऋषीला सांगितलं की ही गाय मला तुम्ही देऊन द्या, कारण मी याच्यातून माझ्या प्रजेची जे काही दुःख असतील, त्यांच्या ज्या काही आवश्यकता असतील त्या मी पूर्ण करेन. राजाची इच्छा चांगली होती, परंतु ऋषींनी सांगितलं की ही गाय मला इंद्राने दिलेली आहे, त्यामुळे हिच्यावर माझा हक्क नाही. आपल्याला पाहिजे असल्यास आपण इंद्राकडून मागून घ्यावे. या ठिकाणी राजाचा थोडा अहंकार जागृत झाला की माझ्या राज्यात असूनही हे मला नकार देतात. राजाने सांगितलं आपण जर देत नसताल तर मी जबरदस्ती या गायीला घेऊन येईल. त्याप्रमाणे राजा गायीला जबरदस्ती घेऊन जाऊ लागला. गाय अदृश्य झाली. ती परत इंद्राकडे चालली गेली. राजाचा क्रोध अनावर झाला की ऋषींनीच काहीतरी करून या गायीला अदृश्य केलं आहे असं राजाला वाटलं आणि राजाने त्या ठिकाणी युद्धाला सुरुवात केली. जमदग्नी ऋषी त्या युद्धामध्ये गतप्राण झाले. त्यांचे पुत्र भगवान परशुराम हे त्यावेळेस तिथे नव्हते. ते ज्यावेळेस आले तिथे आश्रमात आल्यानंतर बघितलं दृश्य तर सगळं उद्ध्वस्त झालेला आश्रम पाहिला आणि ते फार क्रोधित झाले आणि सारखा नरसंहार करत सुटले. वडिलांचे प्राण गेलेले आहेत, आईवर पण घाव झालेले आहेत. अशा वेळेस त्यांचा क्रोध अनावर होणं शक्यच होतं. परंतु देवाधिकांना काळजी पडली की भगवान परशुराम हे विष्णूचे अवतार आहेत आणि यांच्या हातात पूर्ण पृथ्वी नष्ट करण्याची ताकद आहे. या ठिकाणी जर यांना थांबवलं नाही तर यांच्या हातून जे भविष्यात पुढचं कार्य होणार आहे ते कार्य इथेच थांबून जाईल.
म्हणून देवाने आकाशवाणी करून सांगितलं की पहिल्यांदा तुझं जे आई वडिलांप्रती कर्तव्य आहे ते तू पूर्ण कर, आणि जिथे पोरी भूमी असेल तिथे यांना घेऊन जा आणि तिथे जमदग्नी ऋषीचे अग्निसंस्कार कर. अग्निसंस्काराचा सगळा विधी तुला दत्तात्रय ऋषी सांगतील, त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तू कार्य कर. भगवान परशुराम, रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी यांना घेऊन फिरत फिरत या ठिकाणी आले. या भूमीला पोरी भूमी असं म्हटलं जायचं, कारण अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या आणि साधना करून ही भूमी सिद्ध केलेली होती. साक्षात दत्तात्रयांचा जन्म या ठिकाणी झालेला. अत्री ऋषी आणि अनुसूयेचा आश्रम सुद्धा याच ठिकाणी आहे. अशा या भूमीवर आल्यानंतर इथे त्यांना दत्तात्रय ऋषी भेटले आणि त्यांनी सांगितलं की परशुरामा, तू ज्या भूमीच्या शोधात आहे ती भूमी हीच आहे आणि मीच दत्तात्रय आहे. या ठिकाणीच तुला जमदग्नी ऋषीचे अग्निसंस्कार करावायचे आहेत. तू पाण्याची सिद्धता कर. त्या ठिकाणी पाण्याची निर्मिती करण्यासाठी परशुरामांनी मातृतीर्थ म्हणून आता जे ओळखल्या जातं त्या कुंडाची निर्मिती केली. त्या पाण्याने जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेला स्नान घातलं गेलं आणि जमदग्नी ऋषीचे अग्निसंस्कार झाले. रेणुका माता त्यामध्ये सती गेल्या म्हणजे रेणुका माता ही कोण्या आईची पोटी जन्मलेल्या नव्हत्या. अग्निकुंडातून त्या प्रगट झालेल्या होत्या. आदिमाया आदिशक्ती साक्षात रेणुराजा यज्ञ करत असताना त्या यज्ञकुंडातून ती प्रगट झालेली होती. म्हणून अग्नीतून उत्पन्न झालेली शक्ती परत अग्नीमध्ये विसावली. ते स्थान म्हणजे श्री क्षेत्र माहूरगड आणि मातृतीर्थ. आपण खाली बघतात की मातृतीर्थ असं सुंदर असं त्या ठिकाणी बांधकाम आहे आणि छान असं स्वच्छ असं सुंदर असं पाणी आहे. अजूनही त्याच पाण्याने रोज रेणुका मातेला अभिषेक केला जातो. सकाळच्या वेळेस तिथून गुरुजी पाणी घेऊन येतात आणि त्या पाण्याचा अभिषेक होऊनच देवीच्या पूजेला सुरुवात होत असते. असं हे स्थान आहे. त्यानंतर जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता दोघंही नाहीत. यावेळेस परशुरामाला फार दुःख झालं आणि ते दुःख करत तिथे बसले. परत दत्तात्रयांनी त्यांना सांगितलं की तुझ्या हातून अजून बरेच कार्य घडायचं आहे. तू माझ्यासोबत चल, मी तुला आईचं दर्शन घडवतो, पण तू मागे वळून बघू नको. आता जे मंदिर आहे या मंदिराच्या पश्चिम दिशेला मातृतीर्थ आहे आणि पूर्वेला दत्तात्रयांचा आश्रम आहे. मातृतीर्थावरून आश्रमात जात असताना या भूमीवर आल्यानंतर, या पर्वतावर आल्यानंतर प्रचंड असा आवाज आला आणि नकळत भगवान परशुरामांनी मागे वळून बघितलं. माता भूमीतून वर येत होती. ती फक्त मुखाएवढीच आली होती. त्यांना फक्त मुखाचं दर्शन झालं आणि म्हणून आजही सुद्धा या ठिकाणी मातेचा फक्त मुखवटा आहे. बाकी इतर 3.5 शक्तिपीठे जर आपण बघितली तर त्या ठिकाणी पूर्णाकृती मूर्ती आहेत. परंतु या ठिकाणी ही स्वयंभू माता भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी, आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी विराजमान आहे. अनेक भाविक भक्त देशातून या ठिकाणी येत असतात. महाराष्ट्र आहे, तेलंगणा आहे, मध्य प्रदेश आहे, कर्नाटक आहे, ह्या राज्यातून तर येतात, परंतु पूर्ण भारतभरातून या ठिकाणी लोक येत असतात. आपणही एकदा माहूरगडाच्या दर्शनाला अवश्य यावं आणि मातेचा आशीर्वाद घ्यावा. जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब. माता रेणुकेचा उल्लेख अनेक पवित्र ग्रंथांमध्ये आढळतो. विशेषतः श्रीमद भागवत पुराण, जमदग्नी ऋषी व त्यांच्या धर्मपत्नी रेणुका यांची कथा, त्यांचे तप, पुत्र परशुरामाचा जन्म आणि पुढील घटनांचा सविस्तर आढावा. या ठिकाणी माता रेणुकेचा संयम, निष्ठा आणि भगवान परशुरामाची आज्ञापालन वृत्ती सांगितली आहे. परशुरामानं पित्याच्या आज्ञेनं माताचा शिरच्छेद केलं आणि जमदग्नी ऋषींनी ती पुन्हा जिवंत केली. ही कथा अत्यंत भावनिक आणि गहन आहे. हरिवंश पुराण, या पुराणात माता रेणुका हिमालय कन्या होती आणि तिचा विवाह जमदग्नी ऋषींशी झालं असा उल्लेख आहे. देवी भागवत पुराण स्कंध 5 व 9 इथे माता रेणुकाचं देवी स्वरूपात वर्णन आहे. एक जागृत शक्ती आणि साक्षात मातृशक्तीचं प्रतीक. अमरावतीवरून आलेली आहे माता आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून इथे अमरावतीवरून लांबून आलेलो आहे आणि आमचं दर्शन उत्कृष्ट म्हणजे इतकं छान शांततेने झालं आणि देवीचा प्रसादही आम्हाला चांगल्या प्रकारे भेटलेला आहे आणि आम्ही सगळे भाविक भक्त एकदम दर्शन घेऊन खुश आहे. धन्यवाद. मी दत्तमार्गी असल्यामुळे लहानपणापासूनच मला इथला सहवास भेटलेला आहे देवीचा, त्याच्यामुळे मी नेहमी येत राहते. सगळ्यांचं दर्शन खूप छान. जय रेणुकी माता की माहूर हे 3 अर्धशक्तिपीठांपैकी एक मानलं जातं.
उर्वरित 2 म्हणजे तुळजापूर आणि कोल्हापूर. नवरात्र, चैत्र पौर्णिमा, विजयादशमी आणि विशेषतः यात्रेच्या काळात येथे लाखो भाविक उपस्थित असतात. ही जागा श्रद्धा, पराक्रम आणि मातृशक्तीच्या जागृतीसाठी समर्पित आहे. मंदिराच्या परिसरातच भगवान परशुरामांचे एक वेगळं मंदिर आहे. हेच ते स्थान जिथे त्यांना माता रेणुकाचे भूमीतून प्रकट होऊन दर्शन झाले होते. हे अद्वितीय स्थान भक्तांच्या अश्रूंना आणि भक्तीला समर्पित आहे. गडाच्या पायथ्याशी वाहणारी पैनगंगा नदी ही श्रद्धेचा स्रोत मानली जाते. हिच्या पवित्र प्रवाहातूनच भक्त माहूर गडाच्या दिशेनं यात्रेची सुरुवात करतात. काही धर्मशास्त्रीय मतांनुसार ही नदी गंगा, गोदावरी आणि पौराणिक सरस्वतीचा संगम मानली जाते. मातृशक्तीचं हे दर्शन इतिहास, श्रद्धा आणि आत्मिक शक्तीचं हे अद्वितीय स्थान आम्ही पाहिलं, अनुभवलं आणि तुमच्यासोबत शेअर करत आहोत. या व्हिडिओतून जर तुम्हालाही रेणुका मातेच्या गाथेचा थोडा तरी अनुभव मिळाला असेल तर कृपया आमच्या TCN न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचं एक शेअर खूप मोठं कार्य करेल. श्री रेणुका मातेचा जयघोष करत आम्ही पुढच्या प्रवासासाठी सज्ज होतो.